भारतीय जनता पार्टी हिंगोली आणि उर्मिला हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी 27 एप्रिलला सांध्याच्या आजाराची मोफत तपासणी आणि उपचार आणि सांधे बदलण्याची मोफत शस्त्रक्रिया शिबिर पार पडले। ह्या शिबिराचे आयोजन भाजपा किसान मोर्चाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष दिनकरराव कोकरे यांनी केलेले होते। ह्या शिबिरामध्ये उर्मिला हॉस्पिटलच्या तज्ञ लोकांनी तब्बल 350 रुग्णांवरती उपचार केलाय आणि एका रुग्णावरती ह्या शिबिराच्या दिवशी सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे। ही शस्त्रक्रिया डॉक्टर हनुमान खेडकर आणि डॉक्टर दिलीप म्हस्के, डॉक्टर विनय बगाटे, डॉक्टर रवी कोटकर यांनी केली आहे। यावेळी हिंगोली विधानसभा आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार रामरावजी कडकुते, भाजपा जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, भाजपा जिल्हा सरचिटणीस उमेश नागरे, के शिंदे, प्रकाश नाईक, तुकाराम नाईक, सर्जेराव तेंडे, सुरजित सिंग ठाकूर, विठ्ठल भोयर यांची उपस्थिती आहे। उपस्थित राहिले आणि दुसरे उपस्थित नाही राहिले तर शासन लेवलला जो काही पाठपुरावा करून या सर्व रुग्णांना जे काही निधी उपलब्ध करून द्यायचा आहे तर ते माननीय आमदार साहेबाच्या व्यतिरिक्त हा निधी उपलब्ध होणार नाही। त्याच्यामुळं आम्ही जाणीवपूर्वक साहेब जे काही म्हणतात ना ग्रामीण भागामध्ये बेल देऊन ते आवळा देऊन बेल पाळला तसं तुमच्यासाठी आम्ही तुमची हे डिमांड केलेली आहे। या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले माजी आमदार आदरणीय आमचे नेते वडकुते साहेब, सर्वांचेच मार्गदर्शक आणि सर्वांनाच योग्य वेळी योग्य रस्ता दाखविणारे आमचे आदरणीय के शिंदे साहेब, या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष, सर्वसामान्य कुटुंबातून येऊन सतत सर्वसामान्याच्या प्रश्नासाठी लढणारे आमचे फुलाजीराव शिंदे साहेब, आदरणीय खोबराजी पाटील, उमेशजी गुटे साहेब, महेशजी गोविंदवार, आदरणीय सर्वच व्यासपीठ आमचे काका सतत काम करतात। वय जरी झालं तरी सर्वच कार्यक्रम अटेंड करायचा प्रयत्न करतात। असे प्रकाश काका आणि सर्वच आपण इथं जमलेले रुग्ण आणि बंधू भावांनो, खरं तर साहेब हा विषय फार महत्त्वाचा आहे। जो काही कोविडचा काळ गेला त्याच्यानंतर काही रिॲक्शन आले आणि बरेचसे ग्रामीण भागामध्ये जे काही सांध्याचे आजार होत आहेत, गुडघ्याचे असतील, कमरेचे असतील किंवा ऑक्सिजनमध्ये होणारे असतील, तर या आजारावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून नक्कीच सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे। परंतु ह्या गोष्टी कुठे मिळतात, कशा मिळतात आणि कशा मिळवून घ्यायच्या या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार खरं तर आरोग्य विभागामार्फत व्हायला पाहिजे, त्या पद्धतीने झाला नाही किंवा होऊ नये, कदाचित ते सर्वसामान्यांना कळाला नाही। त्याच्यामुळं हा कार्यक्रम आम्ही आयोजित करायचा प्रयत्न केलेला आहे। आणि त्याही पुढे जाऊन दुसरी एक अशी आमची विनंती आहे साहेब की आता मी डॉक्टर साहेबांशी चर्चा करते वेळेस असं आढळून आलं की ऑक्सिजन जर झाला तर त्याच्यावर उपचारासाठी जे काही निधी असतो तो अवेलेबल होतो, परंतु बरेच वेळेस असं होते की घरातल्या घरातच कुणीतरी एखादा पेशंट पाय घसरून पडलेला असतो किंवा त्यापुढे जाऊन एखाद्या वेळेस रस्त्याने चालता चालता लचकून पडलेला असतो किंवा एखाद्या वेळेस ॲक्सिडेंट झालेला असतो, परंतु ते पोलीस स्टेशन जे याचा स्ट्राईक रेट वाढतो तुमच्या गुन्ह्याचा, त्याच्यामुळं काही केस घ्यायला मागं पुढं पाहतात किंवा एखाद्या वेळेस ते माणसंसुद्धा घाबरून कुठं बाबा पोलीस स्टेशनच्या भानगडी वगैरे म्हणून ते तिथं जात नाहीत। आणि अशा आजारावर आपण एका सभागृहाचे न्याय देणाऱ्या किंवा कायदा करणाऱ्या सभागृहाचे सदस्य आहात, तर आमची तुम्हाला विनंती आहे की अशा आजारासाठी FIR ची गरज नसावी किंवा मग हे सर्वच आजार किंवा अशा काही गोष्टी आहेत ह्या शासनामार्फत याच्या शस्त्रक्रिया व याच्यावर औषध उपचाराचे काम व्हावं, या बाबतीत आपण माननीय मुख्यमंत्री साहेबांना, सभागृहात जरी नाही तर माननीय मुख्यमंत्री साहेबांना किंवा आरोग्य मिनिस्टरला बोलून जर हा प्रश्न सोडविला तर नक्कीच सुटेल आणि आपल्या हातून नक्कीच आमच्या सर्वांची सेवा होईल एवढीच मी अपेक्षा करतो। आणि जे आम्हाला सहकार्य केलं ज्या डॉक्टर मंडळींनी आणि उर्मिला हॉस्पिटल या सर्वच टीमचं मी मनापासून स्वागत करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।